सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक सध्या एक नवी झालर पांघरत आहे। मोठ्या प्रमाणात सध्या नाशिकमध्ये विकास कामे सुरू आहेत। कशा पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज होत आहे याची माहिती दिली आहे नाशिकचे महापौर आणि प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांनी। सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय आणि 14 जुलैला पहिलं ध्वजारोहण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी सुरू होणार आहे आणि हजारो लाखो भाविक या निमित्ताने नाशिकमध्ये येणार आहे। नाशिकचे प्रथम नागरिक महापौर अशोक मुर्तडक आपल्या सोबत आहेत। नाशिक कशा पद्धतीने सज्ज आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्यांच्याकडूनच माहिती घेऊया या संदर्भातली। नाशिक कशा पद्धतीने सज्ज आहे कुंभमेळ्यामध्ये हजारो लाखो नागरिक येणार आहेत यासाठी। नमस्कार। होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळा 2015 याचा ध्वजारोहणाचा शुभारंभ 14 जुलै 2015ला होणार आहे। पहिली पर्वणी प्रथम शाही स्नान हे 29 ऑगस्ट 2015, द्वितीय शाही स्नान हे 13 सप्टेंबर 2015, तृतीय शाही स्नान हे 18 सप्टेंबर 2015ला होणार आहे। या सर्व कालावधीमध्ये नाशिक महानगरपालिकेने होऊ घातलेल्या कामाचा लेखाजोखा साधुग्राम हे येणाऱ्या महंत साधू महंत सर्व हिंदू धर्माच्या सातत्याने प्रचारासाठी जागृत असतात। त्या सर्व भारतीयांना नागरिकांना साधुग्रामसाठी 4 कामे धरण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 82 कोटी 70 लाखाचे कामं पूर्ण करण्यात आलेले आहे। एकूण 54 एकर जमिनीवर 80% काम पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये सुद्धा उर्वरित 220 एकर कामाचा 50% भाग पूर्ण जून महिन्यामध्ये होणार आणि काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेचे आहे। रस्त्यांची कामे एकूण जवळजवळ 25 रस्ते जे की शहराच्या आजूबाजूने गंगा घाटावर येतात, कुंभमेळ्यासाठी साधुग्रामला जातात, येणाऱ्या देशाविदेशातून महाराष्ट्रातनं किंवा जिल्ह्यातनं येणारे भाविक हे तिथे आले पाहिजे शाही स्नानासाठी। याकरिता 25 रस्ते पूर्ण करण्यात आलेले आहे। थोडी काही आव्हानं खरं तर महापालिकेसमोर आहेत, ती म्हणजे पंचवटी गोदा घाट जो आहे या घाटावरचं अतिक्रमण म्हणा किंवा चेंगराचेंगरी जी 12 वर्षांपूर्वी झाली होती मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला एक खूप विचित्र गालबोट लागलं होतं ते यावेळी होऊ नये, तर त्यासाठी काही विशेष उपाययोजना आहेत यावर्षी। 16 डिसेंबर 2014ला नागपूरला जेव्हा एक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये येणारा शाही मार्ग हा गणेशवाडीतनं खालनं गाडगे महाराज पूल रामकुंड आंघोळ करून परतीचा मार्ग हा दाखविला आहे। सर्वांना मान्य आहे तो, जेणेकरून ज्या मागच्या कुंभमेळ्यामध्ये घडली दुर्घटना तशी घडू नये, सर्वांना सुरक्षितेच्या दृष्टीने तशी आव्हाने करण्यात येतील आणि तशी व्यवस्था करण्यात। अगदी शेवटी जाता जाता साम टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांना भाविकांना नाशिकमध्ये येण्यासाठी काय आवाहन कराल, कारण नाशिकचे प्रथम नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि आपण खरे तर मानकरी आहात याचे। नाशिकच्या सर्व नागरिकांनी, बांधवांनी, भगिनींनी, मातांनी आपल्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2015 ज्या 3 पर्वण्या आहेत त्यावेळेस सुरक्षेच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, जेणेकरून आपल्या नाशिकचं नाव लौकिक राहील याकरिता स्वतः मदत करावी। सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्याकरिता पोलीस बांधवांनी किंवा पोलीस आयुक्तालयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पोलीस ज्या सूचना फलक लावलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं तर आपण सुरक्षता ही पूर्ण पाळू आणि कोणाच्याही मनुष्यहानी होणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देतील असं मी नम्र निवेदन आपल्या नाशिक नागरिकांना करतो। नक्कीच अनेक अपेक्षा आहेत खरं तर या कुंभमेळ्याकडून आणि येणारा हा कुंभमेळा हा खऱ्या अर्थानं हरित कुंभ होण्यासाठी विशेष प्रयत्न हे महापौर करताना दिसतील आणि त्याला नक्कीच नाशिककर साथ घालणारच, परंतु येणारे हजारो भाविक देखील या हरित कुंभला साथ घालतील हीच अपेक्षा करूयात। सध्या नाशिक नगरी सज्ज होतीये ती कुंभमेळ्याच्या
आगमनासाठी आणि आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी। तेव्हा जरूर नाशिकमध्ये या महापर्वाचा, या महाउत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपणही यावं। आज या विशेष बातमीपत्रात इथंच थांबतोय। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत आणखी सिंहस्थ कुंभमेळ्याविषयीची नवी माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।